ते तुम्हाला गुड न्यूज माहित पडली तर तुम्ही नाराज होता. आम्ही नाराज होतो. उलट दोन्हीकडे खुशी आली. आम्ही नाराज होतो, उलट खुश होतो ना. मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन एका आजच्या व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांचं व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि सगळ्यांना सर्वप्रथम गुड मॉर्निंग. सकाळचा फ्रेश मूड आणि फ्रेश मूडमध्ये आपला व्हिडिओ एकदम छगासपणे चालू झालेला आहे. आणि आता तुम्ही काल तर लाईव्ह आले, लाईव्हला खूप मजा आली, खूप भारी वाटलं. सगळ्यांनी खूप अशा भरभरून कमेंट केल्या, भरभरून प्रतिसाद दिला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. एकदमच धन्यवाद सगळ्यांना, नाही का. आणि भारी म्हणजे एकदम छान छान कमेंट आल्या, भरपूर छान छान कमेंट आल्या. आणि त्यातल्या कमेंट काही काही अशा होत्या दर्शक त्यांना असं वाटलं की प्रँक चालू आहे, प्रँक. तर प्रँक नाही आहे मित्रांनो, हा तुम्हाला मी क्लिअरली असं सांगतो की हा प्रँक नाही आहे. ज्यांना कोणाला वाटत असेल की हा प्रँक आहे तर हा प्रँक नाही आहे, हे क्लिअर करण्यासाठीच हा व्हिडिओ आहे आजचा. तर मित्रांनो, आता काल एक विषय झाला की बाबा एवढं सरप्राईज दिलं तरी पण मम्मी आणि पप्पा खुश दिसले नाही आहे असं म्हणणं आहे माझ्या फॅमिलीचं, यूट्यूब फॅमिलीचं माझं म्हणणं आहे असं की बाबा एवढं सगळं खुशखबरी आहे तरी पण खुशखबरी असूनसुद्धा खुश नाही आहे असं म्हणणं आहे. तर ते पुढं तुम्हाला माहिती पडेलच, नाही का. हां, तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सरप्राईज. सकाळ सकाळ चहा पाव खाल्ले ना तर असं आहे, म्हणजे जीवच वळती डायरेक्ट. अवघडच काम आहे. एक तर दात दुखत होता, ते दात थोडासा काहीतरी 90% 100%पैकी 10% बरं वाटतो आता, त्यामुळे जरा बोलता येते. काल पण लाईव्हमध्ये बोलता आलं मला, कमी कमी गोळ्या खाल्ल्यानंतर मला बोलता आलं. आता आज तर काय विषय काय माहिती, आज दिवसभर काय होतं ते सांगता येते. मागं टी व्हीमध्ये माझी परछाई दिसती बघा. तर मित्रांनो, काय बोलत होतो काय की हां, मम्मी पप्पा नाराज का होते. भरपूर चांगल्या कमेंट आल्या आणि 90% म्हणजे 90 कशाच्या 99% चांगल्याच कमेंट आल्या. फक्त 1% असे कमेंट होते बाबा की मम्मी नाराज आहे. तर आपण मम्मीकडे जाणार आहोत. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सगळ्यात आधी सबस्क्राईब करा आणि आपल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती बघायला भेटतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आज जरा जीवच ओळा झाली, कसं काय झालं काय की नवीनच काहीतरी होतं आहे माझ्यासोबत. काय घटना, दाढ दुखणं, बोबडी वळणं, काय व्हायला लागलं. आता घरात लहान बाळ येणार आहे म्हणजे असं वाटायचं मला आता मी म्हातारा झालो. आता माझं वय झालं मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी, माझं वय झालं आता मी कसं माहिती 1 लाखाचा बाप होणार, त्याच्यामुळे कसं माझं वय झालं आता इकडे बघा झालं म्हणजे काहीच ना ते. हे बघा मम्मी, आता मम्मीचं तुझं म्हणणं होतं की बाबा इकडे आण मोबाईल. हां, काय म्हणणं आहे सांगा. सगळ्यांचं म्हणणं असं सगळ्यांचं म्हणणं काय, मम्मी नाराज नसते. मम्मी कधीच आई कधीच नाराज होऊ शकत नाही. कारण कसं झालं तर काल मी आलते मंदिरातून, त्यांनी मला काही सांगितलेलं नव्हतं आधी. आणि मेन मुद्दा असा आहे की रेणुकाताईला पण बाळ होणार आहे आता पुढच्या महिन्यामध्ये. मग कसं आहे, एकदम 2 खुशी म्हणलं तर कोणी बी शॉक होणारच. आणि असं काही नव्हतं की त्यांनी मला सांगितलं नाही, त्यांनी सांगितलंच नाही आहे. ते कसं आहे माहिती का, ते दोघं लई हुशार झालेत आता, लहान मोठे झालेत आता. ते आता दवाखाना ते सगळे स्वतः करू शकतात. ते कसं आहे माहिती का, त्यांनी मला सांगितलं नाही. मग अचानक मध्ये घरात आले, मी मंदिरातून आले आणि त्यांनी मला सांगितलं. मग माझा चेहरा कसा होणार सांगा बरं. हसू बी येतं, रडू बी येतं. आज माझा मुलगा बाप होणार आहे म्हणलं, तो माझा बाप नाही झाला म्हणजे तो बाप होणार आहे. म्हणजे त्यांनी मला सांगितलं नाही. ह्या गोष्टीचं थोडं दुःख बी होतं, थोडं बरं वाटते. या गोष्टीचं दुःख नाही व्हायला पाहिजे, या गोष्टीची खुशी व्हायला पाहिजे. माझ्याने असं वाटतं त्या गोष्टीचं कसं आहे. आणि इकडे बघा सकाळी हे बघा काय दाखवायला, काहीच नाही दाखवलं मी तुला, दाखवायला मला काय दाखवायलंय. मी आंघोळ केली. हे बघा ती बसलेली आहे, तिला जायचंय, नाश्ता करत होती ती. तर हे बघू शकता तुम्ही. बोल तूच बोल, तोच होऊ द्या काय तो. तिच्याकडे कॅमेरा फिरक मध्ये तिला तसं दाखवून होती. काय करत तिचा चेहराच आला त्याच्यामध्ये. ते काय लहान लेकरावानी, काय असं लहान लेकरावानी असं दूध पेतानी थोडी असते, लहान थोडी आहे. एका लेकराची आई व्हायला लागली.
होती का बाहेर बसली होती का तर नीट बसायचं ते पायवर घरात बसली होती शिवानी आता तू व्यवस्थित बस हा व्यवस्थित बसायचं मग तुला दाखवलं तर काय हरकत नाही तुला पुन्हा कमेंट येते ना शिवानीला आणल्या क्रॉनी करायला लागली खर्च करते करू ना दे लावून दे. दाखवा. आता जोपर्यंत नाही आहे तोपर्यंत जोपर्यंत तिचा लहान कमी टाइम लेकरं- तिचा टाइमच थोडा उरलेला आहे त्याच्यामुळे कसं तिला करू द्या टाइम नंतर थोडा बिचारा म्हणजे अजून 9 महिने 9 दिवस जायचे अजून आता शिक काय नऊ कशाचे मग झाले आता झाले किती अजून लय दिवस बाकी येत 4-5 महिने आता ताईला लागलाय 7.5 महिने 8 8वा महिने महिना झाला कसं तिला आता 8वा महिना लागल त्याच्यामुळे तिच्या डिलिव्हरीची वाट बघा आणि तिला काय होणार आहे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे आणि शिवानीला पण अजून वेळ आहे काय होणार आहे त्याच्याबद्दल आणि तिच्यासाठी आम्ही फोटो तर लावला मित्रांनो, पण आम्हाला भाग्याचं झालं आता कसा विषय झालेला माहिती का घरामध्ये खुशीचं वातावरण आहे जरा म्हणजेच हे आणि डबल असं डबल काही नसतं की आई नाराज होती आई कधीच नाराज होत नसती आई लेकराच्या सुखामध्येच आईचं सुख असते त्याच्यामुळे काही असा विषय काढू नका हे लहान लेकरू आहे आता आमच्या समोर पण ते आता मोठं झाले ते बी बाप बनणार आहे पण आमचा बाप नाही बनणार तो त्याचा बाप बनणार आहे काही बी आपलं कुणीकडे बी बरोबर आहे आवडत ना? तू बाप होणार आहे मग आमचा बाप थोडी होणार तुझा बाप होणार तू तुझ्या लेकराचा बाप होणार आहे. तुझा बाप होणार आहे तुझा किंवा बाप माझा होणार. बाप तिकडे ते बघा बाप याला हे म्हणतात बघा. बाप सकाळी सकाळी त्यांना उपवास आहे तर त्यांना आज बगर खायचे बगर बी आपली तर आळ्या पडल्या असत्या शी दे फेकून ते तर मित्रांनो इकडे फेकून बघा नसते देत आळ्या पडल्या तर फेकून नसते देत आळ्या काढून टाकायच्या असतात शी हे बघा साबुदाणा या सकाळी सकाळी सोमवारचा शाबुदानाचा बेत चालू आहे यांचा एवढा हे नको दोघांनी भिजू घालू अर्धा किलो दे. तिने मागच्या सोमवारी सगळंच भिजू घातलं होतं नाही दिले मग. हे आता आज सोमवार आज एवढंच. श्रावण तुम्हाला सोमवार आहे खायचं आहे ना का दोघाला तर आज विषय कसा माहिती का आज एवढं मम्मीला आणि पप्पाला उपवास आहे तू वडे तुम्ही खाणार नाराज आहे म्हणे हा? वडे खाणार नाही पप्पा नाही नाराज कशामुळं? ते तुम्हाला गुड न्यूज माहित पडली तर तुम्ही नाराज आहे. आम्ही नारळ खातो. हं? उलट दोन्हीकडे खुशी आली आम्ही नारळ बोलतो परत खुश होतो ना हा आणि आता सकाळी सकाळी आम्हाला इथून आम्हाला पुढे भारी म्हणजे कसं आनंद माहिती झाला का आम्हाला. तुम्हाला खरी तू गोष्ट खाणार आहे साबुदाणा भिजू घालायला नाही मला नको. माझा दात दुखतो मित्रांनो तर खरं गोष्ट सांगायला हरकत नाही तुम्हाला तर मी तुम्हाला सांगतो एवढूशे कसे शेंगदाणे शिवानीला टाकायचे? एकदम लय मोठे प्रॉपर ट्रीटमेंट वगैरे सगळं चालू आहे आणि प्रॉपर दवाखाना वगैरे प्रॉपर सगळं चालू आहे तर त्याचं टेन्शन घेऊ नका आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शिवानीला कितवा महिना आहे हे सगळे प्रश्न मला काल लाईव्हमध्ये येत होते त्याचं बी उत्तर मी तुम्हाला देणार आहे पण थोडं थांबून देणार आहे तोपर्यंत तुम्ही काय करा मस्त आपलं जेवताना जर व्हिडिओ बघत असेल तर आपलं ताट घेऊन या तुमची भाजी संपली असेल तर ती घेऊन या मला माहिती आहे भरपूर जण आपले व्हिडिओ अरे आज जेवण उपास आहे करतात ना जेवतीन कसे रे उपास येणार आहे आज सोमवारी उपवास आपला फराळ मंदिरात संपला जायचं सगळे असेल महादेवाच्या. एक प्लेट संपलेली दुसरी प्लेट परत भरून आणा कारण थोडासा व्हिडिओ मोठा किती- करण्याचा किती प्रयत्न दाबा करतो मी खटकन पिऊन घ्यायचं तुम्ही ती करता ती अजून टाइमपास करते माहिती ते का काय करते तुम्ही सांगू नका तिला ती बरोबर खाती कारण तिला मित्रांनो एक लिक्विड चालू केलेलं आहे म्हणजे एक असं असं पावडर पिते आहे का म्हातारी झाली ती आता फटकन मी 2 कप चहा पिऊन घेते म्हातारी झाली ती म्हातारी आता सकाळ फटकन सकाळी दूध पिऊन घ्यायचं आपला आपला आवरावर करती आपली आपली पळती आपली आपली शिवानी खाती हे मग तुझी भोग तुला पुढे येते ना, कारण लेकरू तुझ्या पुढे असंच करल असं असं खातानी बी असं असं हा, मग आम्ही तुला तसंच करावं का? मी असं यांचं करेन. आता सुरू झालंय आणि मित्रांनो चला आता तुम्हाला थोड्या वेळात भेटतो मी पप्पाची कारण आता वेळ इंटरव्ह्यू घे ना इंटरव्ह्यू काय? इंटरव्ह्यू द्या ना तुम्ही कशामुळं? सांगा ना तुम्हाला खुशी झाली नाही म्हणजे मग किती झाले? दोन म्हणतात मम्मी पप्पाला खुशी झाली कमेंट नाही. आली. अरे आम्हाला तर लय खुश झाली एक नाही डबल डबल दोन दोन नातो होणार आहेत आम्हाला दोन 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 वेळेस आता होणार आहे. एक नात होणार एक नातू होणार जे काय विचार असेल ते करा, जे काय असं कोणी असेल पाहिजे ते. ते फक्त देत राहिलं पाहिजे देवा देणारा देतो देव असतो आपल्याला खाणारा माणूस असतो ते देतोय ना असं चांगलं ते- चालावा ईश्वर चरणी आणि आपल्या सगळ्याच्या म्हणजे फक्त दोन्ही दिल्यावर असं कृपा व्हावं याचीच आम्हाला अपेक्षा आहे अरे होणारच स्वामी ते का आपण काय समर्थाच्या काय चरणी केले ही आमची चांगलंच होणार आहे. आम्ही स्वामीची जेवढी सेवा करतो तेवढं नाही आम्हाला काही हे बघा शिवानी असंच करते बघा ऐका. ऐका, उभ्याने पाणी पिऊ नको म्हणून रात्रीच कमेंट आलेली ती कळत कसं नाही बरं खाली बसून मग खाली खाली बसून बसून पाणी प्यायचं पित असतं. असते तर बर पेज 100 वेळा सांगितले उभं राहून पाणी नको अरे पाणी पचन होत असतं उभं. पीत जाईन उद्या रात्री सांगितलं तर उद्यापासून म्हणते दररोज उद्या आता- आजपासून पेन उद्यापासून नाही म्हणायचं आतापासून म्हण सासू बघा किती डेंजर अरे आजपासूनच पेन अरे ती रोज तशीच करते ना सगळे मित्रांनो रोज तुम्ही comment करते. म्हणता खरं सांगू का तुम्हाला
तुम्ही म्हणता की बाबा ही सासू लय डेंजर आहे, पण सगळ्यात जास्त कोणची सासू डेंजर आहे ना तुम्हाला शिवानी सांगाल. शिवानी इकडून जरा इकडून इथे रात्री तिला बाटलीत उभा राहून पाणी पित होती का, तेव्हा सांगितलं की शिवानी बाटलीत उभा राहून पाणी पिऊ नको. माझा आवाज Sorry असा आहे, मला काही कमी सॉरी म्हणतात. सॉरी म्हण. आवाज नाही आला. सॉरी म्हणतात. मी गेला नाही का हा, मग सॉरी इकडे इथं बस नाही, इथं बस. हा इकडे कर एकदा सॉरी. चल सॉरी 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 सॉरी. आणि सॉरी म्हणले ना आता थांबा, आता मी कॅमेरा फिरवतो मित्रांनो आणि तुम्हाला परत भेटतो. 2 मिनिट थांबा. श्रावण सोमवार आहे आज, तर हे बघ काय चाललं त्याचं. ती काय म्हणते सकाळ सकाळ तिला गर्दीच जायचं तिथं माहिती का मंदिरात. मंदिरात गर्दी मंदिरात जाऊ, मग? मंदिरात गर्दी असते का? गर्दी असते आज. हा. अरे बाबा गर्दी असते, धक्काबुक्की करते तिथं. हा आता काय बघा मग काय बघा म्हणजे जत्रा कधी लगेच धक्काबुक्की करायला. अरे गर्दी असते आज सगळे जाते. असतं ना, जायचंय. थोडी खराब असते हे बघ, स्वतःच्या आईला स्वतःच्या लेकराचं संरक्षण करता येतं, तू संरक्षण नाही करायचं. तिला कळतं मंदिरात गेल्यावर कसं उभं राहायचं आणि कसं दर्शन घ्यायचं. त्याच्यामुळं तू सासू बनू नको. सांग ना तू. हा मला जाता येतं. कोणती सासू डेंजर आहे सांग ना. ही सासू डेंजर आहे. हा? ही कोणची ही म्हणजे मीच दिसत. ही म्हणजे ही दिसन मग सासू म्हणजे हीच आहे. नाही मग तुम्ही सासू आहे पहिली. हा तुम्ही पहिली सासू आहे. तुम्ही सासू आहे का नवरा आहे? सासू आहे तुम्ही सासू. लय डेंजर आहे तुम्ही. काल मम्मीला कमेंट आलती ना, मम्मी म्हणजे किती डेंजर सासू आहे, कशी बोलती बघा हा, काकू. मला- काकू मी कशी आता बोलती? वरती गेले होते ना ते अंघोळ करीत होते तर मी थरथरच हात कापत होते माहिती आहे. त्यांच्या भीतीने माहिती का बाप्पा मला हेच कळलं नाही. मला नंतर प्रश्न पडला मी इतकी काऊन भीते बरं. हा, वरती तू गेले कोणाला भेटली? त्यांना त्या सासूला मोठ्या सासूला माझी सासू पण मीच आहे. पागल आहे का तू? मला असं म्हणते तू. ही मोठी सासू आहे. नवरा म्हणजे सासूच असतो. असं म्हण ना. हा. मी घरात असते का तू सासू बनायला? अवघड. तुम्हाला कुठं म्हणले मी? तर तुम्ही आता तुम्हाला ते लास्ट प्रश्नाचं उत्तर देतो मी. कितवा महिना चालू आहे? तर शिवानीला आता 4था महिना चालू आहे. चालू होईल का? नाही 4था महिना चालू आहे. मला माहिती आहे. 4था महिना चालू आहे तिला. आपल्या दोघाला माहिती. आमच्या दोघाला माहिती आहे. आम्ही फुल एकदम डॉक्टरकडे जाऊन आलेलो आहेत आणि आता आम्हाला डॉक्टरला म्हणजे बोलवलेलं आहे. आताच नाही इतक्या लवकर, अजून टाईम आहे. 10-15 दिवसांनी अजून बोललेलं आहे. तेव्हा सोनोग्राफी वगैरे करू आम्ही. आणि आता पण व्हिडिओ नसतो घेता येत घेता बाई. येतो. कन्फर्म आता डिलिव्हरी करताना घेता येतो. नाही रे बाबा, मग ते भांडणं होते माहिती का उद्या ना तुला माहिती का? आपल्याला भांडणं होते. मग मला कसे भांडणं झालते तिथं दवाखान्यामध्ये. त्यांनी आतमध्ये नेऊ दिलं तर त्यांचं ते सोनोग्राफीवाल्यांचं ते अवघड काम आहे माहिती का. ते येऊनच देत नाही. आता एक पेशंट गेलं तर काल मी त्याला भेटून आणलं तर ते म्हणजे आम्हाला सोनोग्राफीसाठी माणसाला आतमध्ये जाऊनच देत नाही. आणि जाऊन देत नाहीत मग कशी करते ते जाऊन देत नाही तर मग ते वरच्यावर पेशंटला लगेच दाखीत बी नाही. पेशंटला समजून पण सांगत नाही आणि लगेच दाखवत पण नाही ते. मग नुसतं डायरेक्ट पळून लावते. जा म्हणते. चेक करायचं. हा रिपोर्ट लगेच डॉक्टरकडे रिपोर्ट जाऊन जा म्हणते. जा म्हणते. तुम्हाला दाखवलं का नाही? आम्हाला दाखवलं ना. मी तिथं भांडणं केले ना. मी भांडणं केले. मला आतमध्ये जायचं म्हणजे माझ्या पेशंट सोबत पाहिजे ना. मी एक जण कोणतरी पाहिजे साठी. पण दवाखान्यावरचं एक जण सोबत पाहिजेच ना. कसं आहे तिथं जे बोलत तेच आहे. जे गप्प बसून ते आलसच बाहेर निघून येतं. काय कोणाला किंमत देत नाहीत ना. आपण पेशंट आपल्या परिस्थिती नसतो, आजारीच असतो ना. तेच ना. पेशंट सोबत एक जण पाहिजे. आता तुम्हाला सांगतो आता मला तर असं वाटतं दवाखान्यावाल्यावर एक नियम लागू करायला पाहिजे. जे पेशंट सोबत एक जण पाहिजे. सोबत समजा patient कारण आतमध्ये काय करतात ते माहित नाही ना. सोबत लेडीज तरी पाठवायला पाहिजे. अगोदर तसं नव्हतं. पप्पा माहिती का म्हणजे ते स्कॅनर करत होते का स्कॅन करत होते त्या पोटाचं. ते असं इकडं तोंड करून होता हा. आणि मी अशी इकडं मग काय झोपलेली. दिसणार? मग काहीच दिसत नव्हतं मला माहिती का. अण्णा आपला माणूस होता तिथं. अण्णा मला तसं नाही कळतं घालत, तसं नाही ना. घालत. जेव्हा आपण बोललो ना तेव्हा मला पण दाखवलं आणि त्यांना पण दाखवलं. आम्ही हार्टबीट ऐकलेले आहेत माहिती का. लय खतरनाक वाजते. आम्ही बाळाचे हार्टबीट ऐकलेत मित्रांनो. लय भारी वाजते. आम्ही ऐकलं ना. आम्ही मी ऐकलेले रेणीच्या बाळाचे बाळ आणि तिचं तर लय अवघड काम आहे. त्या दवाखान्यामध्ये पण सेम कंडिशन हा, आहे. तिथं त्या तसंच MGM मध्ये बी आहे. सेम कंडिशन आहे. नाही, कारण पण की ते बाबा कसं आहे माहिती का, जेव्हा
पेशंट असतात ते पेशंट. अरे पेशंट तर शुद्धीत पाहिजे ना. समजा एखादा पेशंट आहे ते लेबर पेन व्हायला तर पेशंट शुद्धीवर नाहीये, मग ते काय म्हणेल? त्यांनी स्वतः जिम्मेदारी घ्यायलाच ना पाहिजे, त्यांचं एक माणूस घ्यायला पाहिजे, माहिती का? कोणत्याही हॉस्पिटलला त्यांचं एक बरोबरचं माणूस पाहिजे. हॉस्पिटलला तसंच करायला पाहिजे, पण ते काय करते, लिहून घेते patient. लिहून घेते आणि आतमध्ये घेऊन टाकते ते. मग पेशंटला काही हो आतमध्ये. काही होते, काही विचार करत नाही. त्याच्यामुळे तसं नाही पाहिजे. कमेंटमध्ये ह्या विषयावर तुम्ही चर्चा करा आमच्या सोबत, आणि जे काय असेल ते कमेंट करा. प्रत्येक हॉस्पिटलला त्याच्या पेशंट सोबत एक माणूस पाहिजेच. माणूस नाही पण लेडीज तर पाहिजे ना. हा, माणूस म्हणजे आपल्या समोरचा व्यक्ती. ही घटना तुमच्या सोबत बी घडलेली सांगा बरं जरा कमेंट मध्ये मला, की तुम्हाला सोनोग्राफी वार्डमध्ये येऊ देत नाहीत किंवा काही. नाही येऊ देत. हं? सोनोग्राफी वार्डमध्ये येऊ देत नाहीत का? कारण आता रेणुकाच्या टायमाला असंच आहे की डिलिव्हरी वार्डमध्ये पण येऊ देत नाहीत रेणुकाच्या टायमाला. म्हणूनच तिला म्हणलं दवाखाना तू चेंज करून घे, आपण एखाद्या. चेंज केलं तर ते नियम आहे सगळं. अरे नाही, आता काही काही दवाखान्यामध्ये चांगली गोष्ट आहे, करून देते, बघून म्हणजे येऊ द्यायचं सोबत. पेशंट सोबत माणूस पाहिजे ना कोणतरी. मध्ये येऊन देतात. आपल्याला नव्हतं पहिला येऊन दिलं. कोणत्या? हा ते ना इकडे ते छोटा दवाखाना आहे तो. काही काही हॉस्पिटलमध्ये येऊन दवाखान्यात देतात. चल, मोठ्या दवाखान्यात कसं ते आपल्या माणसावर आपली जिम्मेदारी टाकून देतात काही ते काय करते, फॉर्मवर सही करते, नातेवाईकाची सही घेते ना, आतमध्ये घेतल्याच्या नंतर विचार करत नाही. त्यांचं बरोबर आहे, डॉक्टर नाही ते बरोबर आहे, पण त्यांना वाटतं की आम्ही जिम्मेदारी घेतो, पण ती गलत आहे. ते रेणुका सोबत आतमध्ये गेलते तर मला म्हणे, आता तिच्या डिलिव्हरी एवढे मी बाहेर आवडत जाते म्हणे, सिस्टर म्हणते मी बाहेर जाते, तुम्ही ट्रीटमेंट करा म्हणे. ही कोणती पद्धत आहे? ती चुकीच आहे खरंच. आम्ही- कारण आता हे एवढं आवड काय म्हणतात रेणुकाच्या टायमाला तिथं पेशंट आतमध्ये घेऊन गेलं ना तर ते आतमध्ये येऊ देत येऊ नाही. देत नाही. चुकीचं काम आहे. नाही नाही तसं करता येत. बाहेर ना तू सांगतो भारताच्या बाहेर, म्हणजे आपल्या भारतात नाही, बाहेर ना नवऱ्याला बी सोबत येऊ देत आणि सोबत एखादं दोघं पेशंट सोबत हे दोघं काय जण करते असतात माहिती माहिती का? का? त्यांचा वेळ वाचवण्यासाठी एका टायमामध्ये 2 पेशंट तपासते. तपासू दे ना. ते पेशंट तपासायची वेगळी गोष्ट असती, डिलिव्हरीची गोष्ट वेगळी पाहिजे. तर मग त्यांच्यासोबत माणूस त्याच्यामुळे आतमध्ये नाही घेत ना. आता 2 जणींना 10 बसायचं म्हणलं, ते माणूस ह्याचा माणूस त्या पेशंटला बघेल ना, त्याच्यामुळे माणूस कोणीच घेत नाही त्यात. फक्त पेशंट घेते 2. हे चुकीचं आहे. आपण बघू काहीतरी एखादं चांगलं डॉक्टर बघू वाटल्यास. कारण आता हे जिकडे चालू आहे तिकडे पण थोडंसं सोनोग्राफीवरून माझी किरकिर झाली होती. आता तुम्हाला भेटतो मी नवीन एका व्हिडिओसोबत. तुम्ही म्हणसान मध्येच बोलता बोलता चर्चा करता करता थांबवतोय. कोणाकोणासोबत ही सोनोग्राफीची घटना झाली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. ज्या घटना घडल्यात ना लय भयानक आहेत आणि ते ज्याची जिम्मेदारी त्यांनी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं, नाही का? प्रत्येक वेळेस काय दवाखान्यात तर मित्रांनो आता बघू शकता इथं शिवानी मला महादेवाच्या मंदिरामध्ये घेऊन आली आहे आणि इथं मला रक्तदान करायला लावलं आहे. कारण तिला असं वाटतं की पुढं चालून जर रक्त कमी पडलं तर तिला त्या सर्टिफिकेटवरती काहीतरी फायदा भेटन असं म्हणणं आहे शिवानीचं, म्हणून इथं रक्तदान करतो आहे. आता ह्याच्या पुढं तुम्हाला मी दाखवत नाही, कारण कसं आहे सुई टोचानं नाही वगैरे वगैरे, कारण थोडे विचलित करणारे दृश्य असू शकतात, त्यामुळे मी काही टाकणार नाही. आणि इथं आता रक्तदान करून पुढं निघालो जाईल घरी. आता व्हॉईसवर करतो आहे ह्यामुळं, कारण तिथं जरा आलंही गोंधळ होता, आवाज होता, त्यामुळं गोंधळ करतो आहे. आणि आज श्रावण आहे, म्हणजे आज पहिला श्रावण, दुसरा आहे मला वाटतं, दुसरा श्रावण सोमवार आहे. तर तुम्ही पण मंदिरामध्ये गेलाच असताल नाही का? भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलूयात. तोपर्यंत भेटू. आपली काळजी घ्या. मस्त पाय एका हातातून रक्त निघत होतं म्हणून दुसऱ्या हातात त्यांना नसच सापडत नव्हती माझी, असा विषय झाला होता. बघा आता, आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमची लाईक करणं खूप महत्त्वाचं आहे, फक्त बघूच नका. कारण कसं माहिती का, लाईक केलं ना खूप थोडं मनाला छान वाटतं. आणि भेटू नवीन एका व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.